नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी संदीप घोले. संदीप प्याज बायोरोनिकमध्ये आपलं स्वागत आहे. आपण ज्यास ऊसाची आडसले असेल, पूर्व हंगामी असेल, सुरू असेल, या ऊसाच्या लागणी करत असताना सरीमध्ये बेसल डोस हा टाकलाच गेला पाहिजे. कारण लागणीपूर्व जो डोस पडतो त्याच्यामुळे आपण खतं कुठली देतो, आपण नत्र, स्फुरद, पालाश, सल्फर, मायक्रोटन किंवा आपण सेंद्रिय निविदामध्ये आपण कोंबडी खत किंवा तुमचं निंबोळी पण देऊ शकतो. ही खतं मातीआड झाल्यावरतीच कार्यक्षम होत असतात. त्यासाठी लागण केल्यावरती ही सरीमध्ये अशा प्रकारची खतं टाकून तुम्ही बैल अवजार किंवा ट्रॅक्टर अवजार याने तुम्ही मातीआड करू शकता. बेसल डोस, बाळ भरणी आणि पक्की भरणी ह्या 3 स्टेपमध्ये तुम्ही खतं देऊ शकता. म्हणजे आपण त्याला म्हणतो की रासायनिक खतं, त्याच्यामध्ये NPK असेल, बाकीच्या गोष्टी असतील, ह्या आपण त्या मातीआड करू शकतो, तर ती खतं कार्यक्षम होतात. आणि पुढचा मुद्दा, दिलेली खतं आपण मातीआड केल्यामुळे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवेल की मातीआड कशी करायची. दिलेली खतं ही वाया जात नाहीत, ती वाहून जात नाहीत. त्याच्यावरती एक स्टेप तयार होते. खत, माती आणि आपलं रोप किंवा टिपरं अशा माध्यमातून तुम्ही आडसल लागण करताना पहिल्या पायऱ्या ज्या आहेत किंवा खतं आपल्याला कुठली कशी द्यायची आहेत याच्या माध्यमातून तुम्ही हे नियोजन करू शकता. धन्यवाद.